नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत सोन्याबद्दल आजची जर्नी ते आतापर्यंत किती सोने महागले आणि किती सोने उतरले होते आधीपासून सविस्तर जाणूया। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की 1947 साली 10 रुपयात तब्बल सोने मिळत होते, पण त्यांच्या सोन्याचा आजचा भाव बघितला तर सगळे चकित होतात, कारण थक्क करणारा आकडा आता तुम्हाला समोर दिसून येत असतो। पण मित्रांनो, आज सोन्याचा दर आकाशाला भिडले असताना म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पण सुद्धा या काळामध्ये सोन्याचे दर खालीवर दिसून येतात। दरवर्षीप्रमाणे या स्वातंत्र्याच्या काळामध्ये सोन्याचे दर काही ना काही कमी जास्त होत असतात, पण या संदर्भात आश्चर्यजनक म्हणजे आकडेवारी समोर येण्याचे खूप मोठे कारण दिसून आले आहे। कारण आज आपला देश म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या या काळामध्ये या वर्षात भारतात अनेक क्षेत्रात आपण नाव मोठे केले आहे, तसेच चंद्रावर यानसुद्धा उतरवले आहे। पण या वर्षात जगात महागाई प्रचंड वाढली आहे। एक चहापासून तर 10 ग्रॅम गोल्डचे दर प्रचंड वाढले आहे। तुम्ही आता बघत असाल की महागाईचे खूप प्रमाण वाढले आहे। एक चहा तुम्ही पहिले 10 रुपयाला प्यायचे ते आता तुम्हाला 15 रुपयाला मिळते। त्याचप्रमाणे 10 ग्रॅम गोल्डचे दर पण त्याचप्रमाणे झाले आहेत, कारण आजच्या काळात 10 रुपयाचा एक कप चहा येतो, परंतु स्वातंत्र्याच्या काळात तुम्ही 10 रुपयांना सोने खरेदी करत होते। हाच तुम्हाला फरक जाणून दिसून येत असेल। त्याचप्रमाणे मित्रांनो, आज लाखो रुपयांना मिळणारे सोने स्वातंत्र्याच्या काळात म्हणजे 1947 मध्ये हे खूप कमी दरात मिळत होते, कारण तेव्हा महागाईच्या तुलनेत स्वस्ताई पण खूप गमली होती। तेव्हा लोकांकडे पैसे नव्हते, पण सोने खूप स्वस्त होते। आता लोकांकडे पैसे आलेत, पण सोने घेणे परवडत नाही, कारण आज देशात सोने 1,53,040 रुपये प्रति 10 ग्रॅम मिळत आहे। परंतु इंडियन एक्सचेंजच्या बातमीनुसार स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून म्हणजे 1947 मध्ये सोने 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम विकले जात होते। यानुसार तुम्ही या काळात 10 रुपयाचा 1 ग्रॅमहून जास्त सोने खरेदी आणि घरी आणू शकत होते। पण आजच्या काळात 1 ग्रॅम सोने खरेदी करण्यास गेलास तर 15,000 रुपयापेक्षा जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतात। त्याचप्रमाणे तुम्हाला CGST, SGST आणि इतर त्यांचे मोडींचा भाव वाढवून ते तुम्हाला अजून महागड्यात दिले जात असतात। याचा अर्थ असा होतो की सोने त्यावेळी स्वस्त विकले जात होते, पण त्या काळात 10 रुपयाची किंमत खूप जास्त होती। त्याकाळी 1 लिटर दूधही 12 पैसे मिळत होते, तर आता तुम्ही बघत असाल 80 रुपये लिटर दूध झाले आहे। मित्रांनो, अशाच गोष्टीसाठी आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ सांगू। चला तर एक शॉर्टकटमध्ये सोन्या चांदीचे दर जाणून घेऊया। मित्रांनो, 24 कॅरेट गोल्डचा आत्ताचा दर 1,56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीची किंमत 2,40,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे। मित्रांनो, चला तर धन्यवाद।